नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुंडे सर तुम्हा सर्वांचं आपल्या यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. आज मी आपल्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे मिश्र उदाहरणाचा, जे की अतिशय परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर आपण एक एक प्रश्न या ठिकाणी समजून घेणार आहोत. पहा मिश्र प्रश्नांमध्ये. तर पहा प्रश्न क्रमांक 1, पहिला प्रश्न काय पहा. दोन संख्यांचा गुणाकार 1575 असून त्यांचा भागाकार 9/7 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? ठीक आहे बेटा. पहा, दोन संख्यांचा काय दिला आपल्याला? गुणाकार दिला. दोन संख्यांचा गुणाकार 1575 आहे आणि त्यांचा भागाकार आहे 9/7. मग भागाकार म्हणजेच काय? तर भागाकार म्हणजेच गुणोत्तर असते. आपल्याला विचारलं त्या दोन संख्यांची बेरीज किती. तर आपण आता काय करू बेटा? पहा, मोठी संख्या 9x मानू. त्या दोन संख्येपैकी आपण मोठी संख्या काय मानू? मोठी संख्या आपण 9x मानू. मग लहान संख्या काय असायला पाहिजे? तर लहान संख्या असायला पाहिजे 7x. ठीक आहे. मोठ्या संख्येचं गुणोत्तर 9x आणि त्यानंतर लहान संख्या काय म्हणली आपण? 7x. मग त्यांचा गुणाकार किती आहे? तर 1575. 9x गुणिले 7x बरोबर किती घ्या? 1575. ठीक आहे. त्यानंतर पहा आता काय होईल, तर x गुणिले x चा काय होणार? वर्ग. आणि इकडे आहे 1575 आणि 9 आणि 7 यांना छेदामध्ये घेऊन जा. 9 गुणिले किती होणार? 7. ठीक आहे. आता त्यानंतर पहा 7 न भाग द्या. 7 दुनी 14, किती उरले? 1. पुन्हा 7 दुनी 14, 3 उरले. 7 5 35. म्हणजे 7 न आपण तोडलं कशाला? 1575 ला. त्यानंतर 225 ला 9 न भाग द्या. 225 ला जर 9 न भागलं तर 9 दुनी 18, 4 उरले. 9 5 45. म्हणजे किती उरलं? x चा वर्ग बरोबर 25. x चा वर्ग बरोबर 25. तर बेटा x बरोबर 25 चा वर्गमूळ किती येईल? 5. ठीक आहे. म्हणजे x ची किंमत किती मिळाली आपल्याला? 5 मिळाली. आता पहा आपल्याला विचारलं काय? तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? मग त्या दोन संख्यांची बेरीज म्हणजे काय बेटा? पहा, मोठी संख्या कोणती आहे? 9x अधिक लहान संख्या कोणती आहे? 7x. मग आता 9 गुणिले x ची किंमत किती आहे? 5 आणि अधिक 7 गुणिले x ची किंमत आहे 5. 9 5 45 आणि प्लस 7 5 35. 45. 5 आणि 5 10 ला 0, हातचे 1, 4 आणि 3 7, 7 आणि 1 बेटा 8 होणार. म्हणजे त्या दोन संख्यांची बेरीज किती? तर पर्याय नंबर 3 दिसतो आपल्याला, 80. ठीक आहे. त्यानंतर आता पहा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 पहा. प्रश्न क्रमांक 2 काय आहे? तर प्रश्न दुसरा काय म्हणतो? पहिली संख्या दोनदा आणि 42 3 वेळा यांची बेरीज 238 आहे. बघा, पहिली संख्या दोनदा आणि 42 3 वेळा यांची बेरीज 238 आहे. तर 42 दोनदा आणि पहिली संख्या तीनदा घेऊन बेरीज केल्यास बेरीज काय येईल? पहा, पहिली संख्या दोनदा, आपल्याला पहिली संख्या माहित आहे का? नाही. आपण ती काय म्हणू? x. पहिली संख्या दोनदा म्हणजे x अधिक x. ठीक आहे. प्लस 42 कितीदा? 42 तीनदा म्हणजे 42 गुणिले 3. आणि असं केल्यास बेरीज किती येते बेटा? 238. ठीक आहे. मग आता बघा x अधिक x किती होणार? 2x. आणि त्याच्यानंतर 42 आणि 3 चा गुणाकार करा. 3 दोन्ही 6 आणि 3 चौक 12, 126 बरोबर 238. ठीक आहे. त्यानंतर 126 ला उजवीकडे पाठवा. 2x बरोबर 238 मायनस 126. आता 2x बरोबर 238 मधून 126 मायनस करा. 8तून 6 गेले 2 राहतील. 3तून 2 गेला 1 राहील आणि पुन्हा 2तून 1 गेला तर 1 राहील बेटा. त्यानंतर x बरोबर काय होणार? तर 112/2. तर x ची किंमत किती होणार? तर 2×5 = 10 आणि त्यानंतर 1 उरला, 2×6 = 12. x ची किंमत किती आली? 56. आता बघा x ची किंमत 56 आली म्हणजेच काय? तर पहिली संख्या आपण x मानली होती ना. मग ती पहिली संख्या कोणती मिळाली आपल्याला या ठिकाणी? पहिली संख्या मिळाली 56. आता काय म्हणते पहा, 42 दोनदा आणि पहिली संख्या तीनदा घेऊन बेरीज करा. 42 कितीदा? 42 दोनदा. मग 42 किती वेळेस? 2 वेळेस आणि प्लस पहिली संख्या तीनदा घेऊन
पहिली संख्या म्हणजे आता 56. 56 कितीदा घेऊन? 3दा घेऊन. ठीक आहे. 42 ही संख्या 2दा घेऊन आणि पहिली संख्या 3दा घेऊन बेरीज केल्यास बेरीज काय येईल? पहा आता, 2 दुनी 4, 2 चौक 8. त्यानंतर इकडे पहा आता, 3 6 18 ला 8, 8 1, 3 5 15 1 16, 168. आता 84 आणि 168 ची बेरीज करा, काय येईल पहा. 168 प्लस 84 जर आपण या ठिकाणी करून पाहिलं, 8 आणि 4 12 ला 2, 8 1, 8 आणि 6 14, 14 आणि 15 ला 5, 8 1 आणि 1 आणि 1 2, म्हणजे किती यायला पाहिजे? 252. आपलं उत्तर यायला पाहिजे 252. पर्यायामध्ये पहा 252 कुठं आहे, तर पर्याय नंबर 1 जर पाहिला आपण त्या ठिकाणी आपल्याला 252 दिसते. ठीक आहे. चला पुढं नेक्स्ट बेटा, तिसरं उदाहरण पाहू आपण आता. उदाहरण नंबर 3. उदाहरण नंबर 3 पहा काय म्हणणार. 3 संख्या अशा आहेत की, पहा 3 संख्या अशा आहेत की पहिली दुसरीच्या दुप्पट, बघा पहिली दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे. जर त्या 3 संख्यांची सरासरी 33 असेल तर पहिली संख्या कोणती असं आपल्याला विचारलं बेटा. पहा आता मला सांगा, आपल्याकडे संख्या किती आहेत? 3 संख्या आहेत आणि त्या 3 संख्यांची सरासरी आपल्याला किती सांगितली बेटा? 33 सांगितली. तर आपलं पहिलं काम काय, त्या 3 संख्यांची आपण काय करू? बेरीज. 3 संख्यांची काय करा? बेरीज. मग त्या 3 संख्यांची बेरीज किती येईल? तर पहा संख्या किती आहेत आपल्याकडे? 3 आणि त्यांची सरासरी आहे 33, म्हणजे 33 गुणिले 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. म्हणजे त्या 3 संख्यांची बेरीज किती असेल? 99. आता बघा, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे, म्हणजे पहिल्या संख्येची तुलना दुसरी सोबतही केली आणि तिसरी सोबतही केली. पहा इथं आपण लिहू 1 म्हणजे पहिली संख्या, इथं लिहू 2 दुसरी संख्या आणि इथं लिहू 3 तिसरी संख्या. तर पहा या पहिल्या संख्येची तुलना कुणासोबत केली? दुसऱ्या संख्येसोबतही केली आणि पुन्हा तिसऱ्या संख्येसोबतही केली. तर काय म्हणते बघा, पहिली दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट. दुप्पट आणि तिप्पट म्हणजे 2 आणि 3 यांचा लसावी काढा. 2 आणि 3 चा लसावी किती होतो बेटा? 6. आपण काय करू, दुप्पट आणि तिप्पट म्हणजे 2 आणि 3 चा लसावी किती काढला? 6. आता बघा, या पहिल्या संख्येची तुलना दुसऱ्या सोबत केली आहे आणि तिसऱ्या सोबत. सांगा पहिली संख्या दुसरीच्या कशी आहे? दुप्पट. पहिली संख्या जर दुसरीच्या दुप्पट असेल आणि ती जर 6 असेल तर बेटा ही किती असायला पाहिजे? 3. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या तिप्पट म्हणजे 3 ची दुप्पट 6 आणि 2 ची तिप्पट किती? 6. म्हणजे याचा अर्थ पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी म्हणजे गुणोत्तर कसा असेल? 6 3 2 असेल. आता बघा, त्या 3 संख्यांची बेरीज आहे 99 आणि त्या 3 संख्या 6 3 9 या प्रमाणामध्ये असतील. आपल्याला विचारलं काय? तर बेटा विचारलं काय? तर आपल्याला विचारलं आहे पहिली संख्या कोणती. ठीक आहे. पहिली संख्या कोणती असेल? सांगा मग पहिली संख्या कोणती आहे? तर कसं करायचं पहा, सगळ्यांची बेरीज किती? 99. सगळ्यांची बेरीज आहे 99. आता गुणोत्तराची बेरीज करा. 6 आणि 3 9, 9 आणि 2 किती? 11 बेटा. आणि त्याच्यानंतर पहिल्या संख्येचं गुणोत्तर किती आहे? तर 6. मग 11 9 99 आणि 9 सकी 54. बेटा पहिली संख्या किती असायला पाहिजे? तर 54 असायला पाहिजे. बघा पर्याय नंबर 4 दिसतो. किती आहे पहिली संख्या कोणती? ती असायला पाहिजे 54. ठीक आहे. चला नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घ्या. प्रश्न क्रमांक 4. चौथा प्रश्न पहा आता. आता चौथ्या प्रश्नामध्ये काय आहे पहा. या ठिकाणी पहा, एक वस्तू 1470 रुपयाला विकल्यास किंवा विकल्याने खरेदीच्या 1/2 नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? पहा आता आपण दोन पद्धती पाहू. एक पद्धतीनं एक वस्तू कितीला विकली बेटा? 1470 ला आणि विकल्यानं काय झालं? खरेदीच्या 1/2 नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? चला आपण त्या वस्तूची खरेदी किंमत किती मानू? त्या वस्तूची खरेदी किंमत आपण x मानू. आता नफा कसा झाला? खरेदीच्या 1/2. बघा नफा किती होणार? खरेदीच्या 1/2 म्हणजे बेटा x चे 1/2 करा म्हणजे किती येणार? x/2. त्याच्यानंतर विक्री किंमत किती सांगितली? विक्री किंमत किती सांगितली त्या वस्तूची? 1470. ठीक आहे. म्हणजे खरेदी x झाली, नफा x/2 आहे आणि विक्री किंमत किती आहे त्या वस्तूची? 1470. आता मग सांगा नफ्याचा फॉर्म्युला काय आहे? नफा बरोबर विक्री मायनस खरेदी. ठीक आहे. मग सांगा नफा किती आहे आपल्याकडे? आता इथं पहा नफा किती आहे? नफा आहे x/2 बरोबर विक्री किंमत किती दिली? 1470 बेटा.
आणि खरेदी किंमत किती आहे तर आपल्याकडे एक्स आहे. ठीक आहे, खरेदी किंमत एक्स आहे. आता एक्सला डावीकडे घ्या, काय होईल तर x/2 अधिक एक्स बरोबर 1400 किती होणार 70. त्यानंतर ही बेरीज करा, इथं छेदामध्ये काय म्हणजे एक आहे, एक ने एक्स ला गुणलं एक्स, त्यानंतर 2 ने एक्स ला गुणलं तर किती येणार 2x, आणि त्यानंतर छेदामध्ये बेक बे, आणि बेटा इकडे किती आहे 1470. ठीक आहे, त्यानंतर आणखीन जर आपण पुढे गेलो तर बघा काय होईल, आता 2 ला उजवीकडे पाठवा, x अधिक 2x किती होणार 3x. ठीक आहे, x अधिक 2x 3x, आणि 2 ला तिकडे पाठवा, 1470 सोबत गुणाकार होईल, बे 0 0, बे 7 14 ला 4, हातचे 1, बे चोक 8 आणि 1 9, आणि त्याच्यानंतर बे क बे, म्हणजे 2900 किती होणार 40. आता x चं व्हॅल्यू काढा बेटा, x चं व्हॅल्यू कसं मिळणार 2940 छेद किती घ्या 3. ठीक आहे, छेदामध्ये किती लिहा 3 लिहा. आता x ची किंमत आपल्याला काय मिळणार तर बघा 3 9 27 किती उरले 2, 3 8 24, आणि समोरचा एक 0, म्हणजे बेटा आपल्याला x ची किंमत किती मिळाली 980 रुपये. मग आपल्याला विचारलं काय होतं त्या वस्तूची खरेदी किंमत, आणि आपण खरेदी किंमत किती मानली होती x मानली होती, मग x ची किंमत किती मिळाली आपल्याला 980, म्हणजे पर्याय नंबर 4. पण आता पहा, हे झालं x म्हणून जरी उत्तर काढलं तर आपलं किती उत्तर 980. पण आता पहा, हाच प्रश्न एकदम शॉर्टकट मेथडनं कसा सोडायचा पहा. आता सांगतो, एक वस्तू 1470 रुपयाला विकल्याने खरेदीच्या 1/2 नफा होतो, तर वस्तूची खरेदी किंमत किती. पहा, आपण आता काय करू, या ठिकाणी खरेदी लिहू, या ठिकाणी विक्री लिहू, आणि या ठिकाणी काय लिहू नफा लिहू. तुम्हाला सांगा, आता खरेदीच्या 1/2 नफा, खरेदीच्या 1/2 नफा म्हणजे खरेदीचं गुणोत्तर किती 2, आणि नफ्याचं गुणोत्तर बेटा 1. खरेदीच्या 1/2 नफा म्हणजे खरेदी किंमत 2 आणि नफा किती 1. आता मला सांगा, एक वस्तू आपण 2 रुपयाला खरेदी केली आणि विकून 1 रुपया नफा कमवला. एक वस्तू आपण 2 रुपयाला खरेदी केली आणि विकून 1 रुपया नफा कमवला, म्हणजे विकली कितीला आपण 3 रुपयाला. आता विक्रीचं गुणोत्तर किती आहे 3, आणि प्रत्यक्षात विक्री किती आहे 1470. मग पहा 3 म्हणजे काय 1470, तर आपल्याला विचारलं त्या वस्तूची खरेदी किंमत किती. मग बेटा खरेदीचं गुणोत्तर किती आहे पहा 2, मग 3 म्हणजे 1470, तर 2 म्हणजे किती. आता पहा शॉर्टकट मध्ये उत्तर कसं मिळेल 1470 गुणिले 2, आणि छेदामध्ये काय घ्या 3, 3 चोक 12, 3 चोक 12, पुन्हा किती उरले पहा 2, 3 9 27, आणि समोरचा एक बेटा 0. आता पहा 490 गुणिले 2 करा, बे 0 0, बे 9 18 ला 8 हातचे 1, बे चोक 8 आणि 1 9, उत्तर दिला पाहिजे आपलं 980. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 5वा प्रश्न घेण्या अगोदर थोडासा आपला वेळ घेणार आहे. आमच्या क्लासची विद्यार्थिनी आहे शिवानी चटलेवाड. या विद्यार्थिनीचा संभाजीनगर या ठिकाणी कारागृह पोलीस म्हणून निवड झाली आहे. तर आपण एक 5 मिनिटासाठी या विद्यार्थिनीचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत, आणि ज्या मैत्रिणी पण सोबत आहेत त्या सर्व मैत्रिणी आणि तिला समोर यायचं आहे. शिवानी चटलेवाड या विद्यार्थिनीचं सिलेक्शन झालं आहे संभाजीनगर कारागृह पोलीस. तर या ठिकाणी आपण या विद्यार्थीचा या ठिकाणी सत्कार करूया. सर्व तिच्या मैत्रिणी समोर यायचं आहे, तिच्या आनंदामध्ये सगळ्यांनी इथं सामील व्हायचं आहे. त्यामुळं सर्व तिच्या मैत्रिणींना अशी विनंती करतो की बेटा आपण सगळ्यांनी समोर यायचं आहे आणि आपल्या मैत्रिणीच्या आनंदामध्ये सहभागी व्हायचं आहे. शिवानी चटलेवाड या विद्यार्थ्यांचा इथं त्यांच्या मैत्रिणीकडून अतिशय उत्साहामध्ये सत्कार होत आहे, आणि या ज्या बाकीच्या विद्यार्थिनी आहेत या बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण समोर यायचं आहे, कारण आपण सुद्धा भावी पोलीस आहात. आपला सुद्धा एक दिवस असाच गुलाल उधळणार आहे, त्यामुळे आपणही समोर यायचं आहे आणि हिच्या आनंदामध्ये सहभागी व्हायचं आहे. सर्वांनी समोर या. तुझं खूप खूप अभिनंदन शिवानी. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्कृष्ट निकाल हेच आमच्या यशवंत अकॅडमीचे खास वैशिष्ट्य आहे. पहा, गेल्या वर्षी आमची विद्यार्थिनी वेटिंग मध्ये होती शिवानी चटलेवाड.
तर या ठिकाणी वेटिंग मध्ये असताना आज तिची संभाजीनगर येथे कारागृह पोलीस म्हणून निवड झाली आहे. आपल्यालाही जर पोलीस व्हायचं स्वप्न असेल तर नक्कीच आपला प्रवेश आपण यशवंत अकॅडमीमध्ये घेऊ शकता. कारण भावी पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं हे एक ठिकाण आहे. तर चला मित्र, या ठिकाणी आपण आता आपल्या पुढच्या मुद्द्याकडे वळू. तर आपला जो पुढचा प्रश्न आहे तो पहा, प्रश्न क्रमांक 5. प्रश्न बघा. प्रश्न 5. 6 मुलांच्या सध्याच्या वयाची सरासरी 19 वर्ष आहे. पहा बेटा, 6 मुलांच्या सध्याच्या वयाची सरासरी 19 वर्ष आहे. तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती? पहा बेटा, आता काय सांगितलं, मुलं किती आहेत? 6 मुलांच्या सध्याच्या वयाची सरासरी किती आहे? 19. ठीक आहे, सध्याच्या वयाची सरासरी 19 आहे. तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती? मला सांगा, 4 वर्षानंतर म्हणजे प्रत्येकाचं वय कितीने वाढणार? 4 ने वाढणार. म्हणजे सरळ सरळ 19 प्लस किती करा? 4. म्हणजे 6 मुलांच्या सध्याच्या वयाची सरासरी जर 19 असेल तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होणार? बेटा किती व्हायला पाहिजे? 23 वर्ष. ठीक आहे. किंवा तुम्हाला आणखीन एक दुसरी पद्धत सांगतो, पहा. जसं पूर्वीची सरासरी किती आहे? 19. आणि 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल असं आपल्याला विचारलं. किती वर्षानंतर? 4 वर्षानंतर. मुलं किती आहेत? 6. म्हणजे सगळ्यांचं वय कितीने वाढलं? 6 चोक 24. मग वाढलेली सरासरी बेटा, वाढलेली सरासरी किती आहे? तर पहा, वाढलेलं वय किती आहे? 6 चोक 24. आणि मुलं किती आहेत? 6. म्हणजे 6 चोक 24. म्हणजे कितीने वाढली सरासरी? 4 ने वाढली. मग अगोदर किती होती? 19 प्लस 4 करा बेटा, म्हणजे किती येणार? तर 23 वर्ष. पहा बरं, पर्याय नंबर 3 दिसतो आपल्याला. किती वर्ष? 23 वर्ष. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घ्या आता. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न पहा. हा बघा, मिश्रणाचा प्रश्न आहे. एका वर्गात एका परीक्षेत मुलींचे सरासरी गुण 73 आणि मुलांचे सरासरी गुण 71 आहेत. संपूर्ण वर्गातील विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 71.8 आहेत. तर त्या वर्गातील मुलींची टक्केवारी किती? पहा, आता इथं आपण काय घेऊ? गर्ल्स. इथे काय म्हणू आपण? गर्ल्स. आणि इकडे काय घेऊ? बॉईज. पहा, मुलांचे सरासरी गुण किती आहेत? पहा, मुलींचे सरासरी गुण किती आहेत? 73. आणि बेटा मुलांचे सरासरी गुण किती आहेत? तर 71. ठीक आहे. मुलींचे सरासरी गुण 73 आणि मुलांचे सरासरी गुण 71. आणि त्या सगळ्यांचे एकत्रित गुणांची सरासरी किती आहे बेटा? 71.8 आहे. ठीक आहे. आता पहा, हे झाले मुलींचे सरासरी गुण, हे झाले मुलांचे सरासरी गुण, आणि हे झाले त्यांच्या गुणांची एकत्रित टक्केवारी. आता पहा, त्रिकस फरक काढा. 70 आणि 71.8 आणि 70 मधला फरक किती येतो बेटा? 0.8. आणि त्यानंतर 73 आणि 71.8 मधला फरक येतो बेटा 1.2. आता मला सांगा, या ठिकाणी दशांश जर समान असतील तर हे 8 ला 8 घ्या आणि 12 ला 12. मग आता पहा, 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12. म्हणजे या ठिकाणी मुलींच्या संख्येचे मुलांच्या संख्येचे गुणोत्तर किती आहे? 2:3. आता पहा, गुणोत्तरामध्ये मुलींची संख्या किती आहे? 2 आणि मुलांची संख्या किती आहे? 3. आपल्याला विचारलं मुलींची टक्केवारी किती? मला सांगा, एकूण विद्यार्थी किती आहेत? 3 आणि 2 5. मग त्या 5 मध्ये मुली किती आहेत बरं? 2. मग 5 पैकी 2. तर आपल्याला विचारलं मुलींची टक्केवारी, 5 पैकी 2 तर 100 पैकी किती? तर 5 दुनी 10 आणि समोरचा एक 0. म्हणजे किती बेटा? 40% यायला पाहिजे, जो की बघा पर्याय नंबर 2 आहे. किती? 40%. चला आता पाहू आपण 7वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न. जर 40 बकऱ्यांचा 20 दिवसाचा चराईचा खर्च 370 रुपये आहे, तर 111 रुपयात 30 दिवसासाठी किती बकऱ्या चारविता येतील? आता हे जे उदाहरण आहे बेटा, ते समचलनाचं आहे. कारण बकऱ्यांची संख्या वाढली की त्यांचा चराईचा खर्च पण वाढणार, आणि दिवसांची संख्या जरी वाढवली तर त्यांचा चराईचा खर्च हा वाढणार. त्यामुळं लक्षात ठेवा, हे समचलनाचं उदाहरण आहे. 40 बकऱ्या दिवस 20. 40 बकऱ्या दिवस 20 आणि चराईचा खर्च किती आहे? 370. त्यानंतर 111 रुपयात
30 बकऱ्या किती सॉरी 111 रुपयात 30 दिवसासाठी किती बकऱ्या चालविता येतील? मग किती रुपयामध्ये? 111 रुपयामध्ये आपल्याला किती दिवसासाठी? 30 दिवसासाठी किती बकऱ्या चालविता येतील? तर आपण त्या काय म्हणू? एक्स म्हणू. ठीक आहे, चला समीकरण सोडून घ्या. पहा काय होईल. हा एक शून्य कॅन्सल, हा एक शून्य काय झाला? कॅन्सल. इकडे पहा 37 एक 37 समोरचा एक शून्य आणि 37 त्रिक किती होतात? 111. आता 40 गुणिले 2 किती? 80 आणि छेदामध्ये 3 गुणिले x किती होणार बेटा? 3x आणि इकडे आहे किती? 10/3. आता हा त्रिकच गुणाकार करा. 10 न जर 3x ला गुणलं तर किती होणार? 30x आणि 80 चा आणि 3 चा गुणाकार बेटा 200 किती होणार? 40. त्यानंतर आता x बरोबर काय घ्या? 240 आणि हा 30 कुठे येणार? तर छेदामध्ये. 0 0 कॅन्सल होईल बेटा आणि x बरोबर किती? 3 8 24. किती आला पाहिजे आपलं उत्तर? 8. तर किती बकऱ्या चालविता येतील? तर 8 बकऱ्या चालविता येतील. पर्याय नंबर 1 दिसतो. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पहा. आता प्रश्न क्रमांक 8 म्हणू आपण. प्रश्न 8वा. प्रश्न 8वा चला. ईशाचे वय 13 वर्ष आहे. तिची आई वडिलापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे व ईशापेक्षा 24 वर्षांनी मोठी आहे. पहा, तर वडिलाचे 10 वर्षापूर्वीचे वय किती? पहा, एका व्यक्तीचं वय आपल्याला निश्चित दिलं बेटा. कुणाचं? ईशाचं. सांगा बरं, ईशाचे वय आपल्याला किती सांगितलं इथं? 13 वर्ष. ठीक आहे, ईशाचे वय कसे आहे? 13 वर्ष. तिची आई वडिलापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे आणि ईशापेक्षा 24 वर्षांनी मोठी आहे. ईशापेक्षा मोठी कोण आहे? आई. आई ईशापेक्षा किती वर्षांनी मोठी आहे सांगितलं? 24 वर्षांनी. मग ईशाचे वय 13, आई आणखीन 24 वर्षांनी मोठी, म्हणजे 13 प्लस 24 करा बेटा 7 आणि हे 3 किती झाले? मग आईचे वय झाले 37 वर्ष. आता वडिलाचे वय बघा. आता वडिलाची आणि आईची तुलना काय केली की तिची आई वडिलापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. मग आई वडिलापेक्षा 3 वर्षांनी लहान म्हणजेच वडील आईपेक्षा 3 वर्षांनी काय असायला पाहिजे? मोठे. म्हणजे बेटा वडिलाचं वय किती झालं? 40. पण हे झालं सध्याचं. पण आपल्याला विचारलं काय? 10 वर्षापूर्वी वडिलाचं वय किती होतं? मग आता बघा, सध्या जर 30 असेल तर 10 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी वडिलाचं वय किती असेल? तर पहा, सध्या किती आहे बरं? सध्या आहे 40. 40 मायनस 10 करा म्हणजे किती वर्ष असायला पाहिजे बेटा? 30 वर्ष असायला पाहिजे. 10 वर्षापूर्वी वडिलाचं वय 30 वर्ष असायला पाहिजे. पहा, पर्याय नंबर 2 दिसतो. किती? 30 वर्ष. चलो नेक्स्ट बेटा, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 9. 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 42 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? पहा, आता संख्या कशा आहेत? 4 क्रमवार विषम संख्या आहेत आणि त्यांची सरासरी किती आहे बेटा? 42. त्यापैकी मोठी संख्या आपल्याला विचारली. तर मला सांगा, विषम संख्यांमध्ये कितीचा फरक असतो? 2चा. मग चला आपण पहिली विषम संख्या काय म्हणू? x. मग त्याच्या पुढची दुसरी x अधिक 2. त्याच्यानंतर त्याच्या पुढची x अधिक 4. किती झाल्या? पहिली x, दुसरी x अधिक 2, तिसरी x अधिक 4 आणि चौथी संख्या कोणती असेल बेटा? x अधिक 6 आणि त्याच्यानंतर त्यांची सरासरी 42 आहे. सरासरी 42 म्हणजे 42 ला 3 न गुणा, सॉरी 4 न, सरासरी 42 आहे. तर 4 दुनी 8 आणि 4 चौक 4 दुनी 8 आणि 4 चौक किती? 16. म्हणजे त्या 3 संख्यांची सॉरी 4 संख्यांची बेरीज किती आहे? 168. पहा मग, x अधिक x अधिक x अधिक x किती होणार? 4x. त्याच्यानंतर 6 अधिक 4 10, 10 अधिक 2 किती होणार? 12 बरोबर 168 घ्या. त्यानंतर 12 ला उजवीकडे पाठवा. 4x बरोबर 168 मायनस 12. त्यानंतर 4x बरोबर पहा, आता याच्यातून जर 12 मायनस केले, 8तून 2 गेले 6 आणि त्याच्यानंतर 6तून 1 गेला 5 आणि समोरचा 1. आता पहा, x बरोबर काय होईल? 156 भागिले 4. x बरोबर काय मिळालं? x बरोबर काय मिळेल? तर 4 त्रिक 12 किती उरले? 3 आणि 4 9 36. बेटा x ची किंमत किती मिळेल आपल्याला? 39. मग 39 म्हणजे x ची किंमत 39 म्हणजे आपल्याला लहान संख्या मिळाली. पण आपल्याला विचारलं काय? मोठी संख्या. मोठी संख्या कोणती आहे? मोठी संख्या कोणती आहे? तर मोठी संख्या आहे x प्लस 6. x ची किंमत आली आपल्याला 39. त्याच्यामध्ये 6 प्लस करा बेटा, म्हणजे त्यापैकी मोठी संख्या कोणती? तर उत्तराला पाहिजे त्याचं किती? 45. चला
45 येईल उत्तर त्याचं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता हा जो प्रश्न आहे आपण एक्स मानून सोडवला, तुम्हाला अतिशय किचकट किंवा लॉंग वाटला असेल तर आता हाच प्रश्न पहा शॉर्टकटने कसा सोडायचा ते आपण पाहू. पहा, शॉर्टकट मध्ये पहिली पद्धत आणि पुन्हा दुसरी पद्धत सांगतो. 4 क्रमवार विषम संख्या आहेत आणि त्यांची सरासरी किती आहे बेटा? 42. लक्षात ठेवा, चारही संख्या कशा आहेत? विषम आहेत. आणि जर संख्यांमध्ये समान फरक असेल तर त्यांचा जो सरासरी असतो तो मधोमध असणारी संख्या असतो. 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती दिली? 42. तर त्यापैकी मोठी संख्या आपल्याला विचारली. मला सांगा, त्या चारही संख्या विषम आहेत ना, मग हा 42 त्यांचा सरासरी आहे, पण त्या 4 संख्येपैकी ही संख्या नाही. चला, सरासरी जर 42 असेल तर बेटा उजवीकडे 2 विषम असतील आणि डावीकडे 2 विषम संख्या असतील. 42च्या पुढची विषम एक 43 आणि दुसरी कोणती असेल? 45. मागची संख्या कोणती असेल? 41 आणि त्याच्या मागची काय असेल? 39. मला सांगा, सरासरी म्हणजे मधोमध येणारी संख्या. समान फरक असेल तर सरासरी म्हणजेच मधोमध असणारी संख्या असते. आपल्याला विचारलं मोठी संख्या कोणती, तर या ठिकाणी मोठी संख्या कोणती असायला पाहिजे? 45 असायला पाहिजे. त्यानंतर दुसरी पद्धत सांगतो, डायरेक्ट कसं काढायचं. मोठी संख्या कशी काढायची पहा. मोठी संख्या कशी काढायची, तर या ठिकाणी काय करा, सरासरी मोठी संख्या विचारल्यामुळे सरासरी प्लस आणि एकूण किती संख्या आहेत? 4. 4 मधून एक काय करा? मायनस. सांगा मग सरासरी किती दिला? 42 प्लस 4 मायनस 1 किती होणार? 3 आणि 42 प्लस 3 किती बेटा? 45. ठीक आहे, 45 म्हणजे त्यापैकी मोठी संख्या कोणती? तर 45 असायला पाहिजे. आता पहा, एक शेवटचा क्वेश्चन पाहू आपण. शेवटचा क्वेश्चन, चला शेवटचा क्वेश्चन काय पहा. 6 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती आहे? 44. 6 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 44 आहे, त्यापैकी लहान संख्या कोणती? आता मला सांगा, एकूण किती संख्या आहेत आपल्याकडे? 6. आणि त्या 6ला 6 संख्या क्रमवार विषम आहेत आणि बेटा त्यांची सरासरी किती दिली आपल्याला? 44. मला सांगा, हे 44 त्या 6 संख्यांपैकी असेल का? नाही. का? त्या 6ला 6 संख्या विषम आहेत, पण 44 कसं आहे? समसंख्या आहे. आता यांचा सरासरी किती दिला आपल्याला? 44. म्हणजे याचा अर्थ या 44च्या समोर 3 विषम असतील आणि मागे 3 विषम असतील. मग पुढच्या 3 सांगा बरं. 45, 47 आणि 49. आणि मागच्या कोणच्या? तर 43, किती? 41 आणि पुन्हा किती बेटा? 39. सांगा मग आपल्याला कशी संख्या विचारली? त्यापैकी लहान संख्या विचारली, म्हणजे आपलं उत्तर कशाला पाहिजे? लहान संख्या किती असायला पाहिजे? 39. आता दुसरी पद्धत बघा, आत्ताच पाहिलं होतं आपण. तर आता लहान संख्या कशी काढायची? लहान संख्या बरोबर इथे घ्यायचं सरासरी. लहान संख्या सरासरी. आता मोठी संख्या काढताना इथं प्लस आणि लहान काढताना मायनस. एकूण संख्या किती आहेत? 6. त्याच्याने काय करा? मायनस करा. सांगा सरासरी किती आहे? 44. 44 मायनस 6 मायनस 1 किती? 5. आणि बेटा 44 मधून जर 5 गेले तर आपल्याला लहान संख्या किती मिळणार? 39. पहा, पर्याय नंबर 2 दिसतो. किती? 39. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.